नमस्कार, वंदनाज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अशी की चांगली कविता बघणार आहोत। कविता म्हटलं की खरंच मन कसं उल्हासित होतं। काही शब्दरचना कानावर पडल्या की आपल्यालाही प्रफुल्लित वाटायला लागतं आणि एका चांगल्या विश्वामध्ये आपण रममाण होतो। म्हणून कविता, कथा आणि कादंबऱ्या ह्या नेहमी आपण ऐकल्या पाहिजे, वाचल्या पाहिजे। ह्याने काय होतं की आपल्याला चालू घडामोडी किंवा एक भाषाशैली किंवा भाषेचं ज्ञान हे आपल्याला होत असतं। तर विषयांतर न होता चला आपण कवितेलाच हात घालूया आणि अंदाज नावाची कविता आपण बघूया। थोडीशी पार्श्वभूमी सांगते मी की आपण कितीही विज्ञानवादी झालो तरीही आपण एवढा एकदम अंदाजाने सांगू शकत नाही। निसर्गावरही बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आणि म्हणून एक अंदाज येतो आपल्याला, पण ॲक्युरेट आपण असं कुठलीही गोष्ट सांगू शकत नाही, जरी आपण विज्ञानवादी युगात वावरत असलो तरीही। अशीच ह्याच भावार्थाने लिहिलेली माझी कविता अंदाज बघूयात। पावसाचा येईल अंदाज जरा, पावसाचा येईल अंदाज जरा, इंद्रधनु येईल केव्हा सांगणे अशक्य। पावसाचा येईल अंदाज जरा, इंद्रधनु येईल केव्हा सांगणे अशक्य। गतवर्षी पेरणी केलेली शेते, गतवर्षी पेरणी केलेली शेते, पिकांचा अंदाज बांधणे अशक्य। गतवर्षी पेरणी केलेली शेते, पिकांचा अंदाज बांधणे अशक्य। आकाशात चंद्र येतो पौर्णिमेला, आकाशात चंद्र येतो पौर्णिमेला, ग्रहण कधी लागले सांगणे अशक्य। ग्रहण कधी लागेल सांगणे अशक्य। आकाशात चंद्र येतो पौर्णिमेला, ग्रहण कधी लागेल सांगणे अशक्य। विज्ञानवादी झालो म्हणून काय झाले, विज्ञानवादी झालो म्हणून काय झाले, जीवनाचा शेवट सांगणे अशक्य। जीवनाचा शेवट सांगणे अशक्य। विज्ञानवादी झालो म्हणून काय झाले, जीवनाचा शेवट सांगणे अशक्य। अशी एक छोटीशी कविता अंदाज नावाची होती। कविता कशी वाटली जरूर सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन कविता घेऊन तुमच्यासाठी येणार आहे। भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार।